बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे अमरावती येथील स्तूप व शिल्प वैभव। त्याचे लेखक आहेत डॉक्टर भगवान धांडे। दक्षिण भारतातील बौद्धांच्या प्रसिद्ध प्राचीन स्थळांपैकी एक असलेले अमरावती हे ठिकाण आंध्र प्रदेशात गुंटूर जिल्ह्यात गुंटूर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। अमरावती हे ठिकाण तेथील भव्य बौद्ध स्तूपामुळे पूर्वीपासून प्रसिद्ध असून प्राचीन काळी त्याला धरणीकोटा वा धान्य कटक असे म्हणत असत। अमरावतीला सम्राट अशोकाचा स्तंभ लेखाचा भाग मिळाला असून त्यावरून लक्षात येते की येथील स्तूपाची स्थापना अशोकाच्या काळातच म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात झाली असावी। त्यांनी बांधलेल्या 84,000 स्तूपापैकी हा एक स्तूप असावा। एक पारंपरिक मान्यता अशी आहे की सम्राट अशोकाने अनेक देशांना धम्म प्रचारार्थ पाठविलेल्या भिक्खूंपैकी महादेव नावाच्या ज्येष्ठ भिक्खूद्वारे या स्तूपाच्या निर्मितीचा आरंभ झाला होता। तिथे तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिधातू मिळाल्या आहेत। तेथील भिक्खू महासांघिक शाखेचे व चैतन्य पंथाचे असल्यामुळे ते चैत्य पूजक होते। तेथील शिलालेखामध्ये या स्तूपाचा उल्लेख महाचैत्य असा आढळतो, कारण पवित्र अस्थिधातूची पूजा करणाऱ्या चैतन्य पंथाच्या भिक्खूंचे हे एक प्रमुख स्थान होते। या स्तूपाचा वेळोवेळी विस्तार करण्यात आल्याचे आढळते। मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर प्रतिष्ठानच्या सातवाहनांचे आंध्र प्रदेशात राज्य स्थापन झाल्यावर इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात स्तूप व त्याच्या प्रदक्षिणा पथाच्या रेलिंगमध्ये मोठे बदल करण्यात आले। सातवाहनांच्या नंतर सत्तेवर आलेल्या इक्ष्वाकू राजाच्या काळात सुद्धा स्तूपात पुन्हा बदल करण्यात आले। स्तूपाभोवती अनेक लहान ओटीव स्तूप बांधण्यात आले। उत्खननात त्या स्तूपांच्या हर्मिका व रेलिंगचे अवशेष सापडले आहेत। इसवी सन पूर्वी सुरुवातीच्या अशोककालीन स्तूपामध्ये कमी प्रमाणात शिल्पांकन होते, कारण त्यावेळी तथागतांना मनुष्य रूपात दर्शविण्याऐवजी बोधिवृक्ष, बुद्धचरण, वज्रासन इत्यादी प्रतीकांमध्ये बुद्धाला दर्शविण्यात येत असे। नंतरच्या काळात या स्तूपाच्या ग्रेनाइटची रेलिंग बदलून चुनखडी दगडाची रेलिंग करण्यात आली व वैशाली, श्रावस्ती, कुशीनगर इत्यादी स्थळांशी संबंधित बुद्ध व बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पे कोरून तिथे त्या घटनांची नावे सुद्धा देण्यात आली। नंतर सातवाहनांच्या काळात या विटांच्या स्तूपावर संगमरवरी दगडांवर कोरलेल्या आकर्षक शिल्पांचे आवरण देण्यात आले। तसेच रेलिंग सुद्धा सुंदर डिझाईन असलेल्या चित्राकृतीची शृंगारित करण्यात आली आणि स्तूपाच्या घुमटाचे सौंदर्यीकरण करण्यात आले। इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील अमरावती स्तूपाचा शिल्पांकनाचा काळ अतिशय उत्कर्षाचा काळ समजला जातो, कारण सातवाहन राजा वासिष्ठीपुत्र पुलुमावी सत्तेवर असताना याच काळात स्तूपाचा प्रदक्षिणा पथ संगमरवरी दगडातील शिल्पांनी सुशोभित करण्यात आला। यावर पूर्ण स्वरूपाचे कमलपुष्पे तसेच अनेक जातक कथांमधील प्रसंग कोरण्यात आले। या महाचैत्याला 5 आयक स्तंभ आहे। स्तंभांची 5 संख्या ही प्रतिकात्मक असून बुद्ध जीवनातील महत्त्वाच्या 5 घटनांशी त्या संबंधित आहेत। त्या 5 घटना म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म, त्यांचे अभिनिष्क्रपण, संबोधी प्राप्ती व प्रथम धम्म चक्र प्रवर्तन व तथागतांचे महापरिनिर्वाण हे ते प्रसंग होत। या स्तंभांच्या ठोंबण्यामधून 5 स्फटिक पात्रांमधून बुद्ध धातूसहित सुवर्ण पुष्पे मिळाली आहेत। इसवी सन पूर्व 3रे शतक हे 14वे शतक असा या स्तूपाचा 1700 वर्षाच्या प्रसिद्धीचा इतिहास आहे। सम्राट अशोकानंतर ध्यानकटकचे सातवाहन राजे आणि इक्ष्वाकू राज्याप्रमाणे स्थानिक कोंडाविडूचे रेड्डी राजे व विजयनगरचे राजे यांच्या शिलालेखावरूनही हे स्पष्ट होते की अमरावतीचा स्तूप 14व्या शतकापर्यंत ऊर्जितावस्थेत होता। धरणीकोटातील कोटाचे प्रमुख यांच्या 12व्या शतकातील शिलालेखावरून त्यांनी या महाचैत्याला अनेकदा दान दिल्याचे शिलालेख अमरावतीच्या अमरेश्वर मंदिरात मिळाले आहेत। तसेच इसवी सन 1344 मध्ये श्रीलंकेच्या कॅंडी जिल्ह्यातील धर्मकीर्ती यांनी या महाचैत्याजवळील दुमजली प्रतिमा घराच्या दुरुस्तीसाठी
दान दिल्याचा उल्लेख आढळतो. मात्र उत्तर मध्य कालीन बुद्ध धम्माचा रास काळात इसवी सन 1500 ते 1800 अशी 400 वर्ष अमरावती हे स्थान निर्मनुष्य झाले आणि हा महाचैत्य आणि तेथील विहारांना भग्नावस्था प्राप्त झाली. अलीकडे नंतरच्या आधुनिक काळात आंध्रातील वासू रेड्डी नावाच्या जमीनदाराने तेथे गाव वसविले. त्याने व स्थानिक लोकांनी अमरावती स्तूप व विहारातील प्राचीन मौल्यवान संगम रवरावर व दगडावर विटांचा उपयोग घरांच्या बांधकामासाठी आणि अमरेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी तसेच शिवगंगा तलावाच्या बांधकामासाठी आणि रस्ते तयार करण्यासाठी केला. एवढेच नव्हे तर तेथील मशिदीमध्येही संगमरवरी दगडावरील शिल्पे नष्ट करून त्याचा वापर करण्यात आला. कर्नल कोलिन मॅकेंझी या इंग्रज अधिकाऱ्याने प्रथम 1797 साली तिथे भेट दिल्यानंतर ते ठिकाण पुन्हा प्रकाशित होतात आले. मॅकेंझी यांनी या स्थळाला 1818 साली पुन्हा भेट देऊन तिथला सर्वे केला. त्यानंतर वेळोवेळी सर वॉल्टर स्मिथ, रॉबर्ट स्वेल, जेम्स बर्जेस, अलेक्झांडर रे, आर सुब्रमण्यम, के कृष्णमूर्ती, आय के शर्मा इत्यादी संशोधकांनी या महाचैत्याचा सर्वे केला आणि तिथे उत्खनन करून त्याबद्दल अधिकाधिक पुरातात्विक पुराव्यांचे संकलन केले. या उत्खननात प्राप्त झालेल्या शिल्पांचा संग्रह चेन्नई येथील शासकीय वास्तू संग्रहालयात आणि लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात असून नंतर मिळालेली शिल्पे व प्राचीन अवशेषांचे अमरावती येथील संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. चेन्नई संग्रहालयातील शिल्पांमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाविषयीची अनेक शिल्पे आहेत. त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाची आई मायादेवीचे स्वप्न, कपिलवस्तू मधील गौतमाचा शेतातील वृक्षाखाली ध्यानस्थ बसल्याचा चमत्कार, सिद्धार्थ गौतमाचे महाभिनिष्क्रमण, सुजाताचे खीरदान, गौतमाची बुद्धत्व प्राप्ती, त्यांचे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन, उर्वेल कश्यप जटिलांचा संघ प्रवेश, डाकू अंगुलीमालाचे बुद्धाला शरण जाणे, नंद याचा संघ प्रवेश, बद्य वर्गीय तरुणांचा संघ प्रवेश, बुद्धांचे श्रावस्तीतील चमत्कार, नालागिरी हत्तीचे बुद्धद्वारे दमन, राजा अजातशत्रूने घेतलेली तथागताची भेट, बुद्धाचा दूषित स्वर्गात माता मायादेवीला धम्मोपदेश, कपिलवस्तू इथे बालक राहुलची बुद्धाची भेट, तथागताचे महापरिनिर्वाण, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थिधातूची वाटणी, बुद्ध पात्राची पूजा इत्यादी अनेक प्रकारची शिल्पे इथे असून त्यातील अनेक शिल्पांच्या पुनरावृत्त्या सुद्धा आढळतात. याशिवाय जातक कथांच्या शिल्पांमध्ये छदंत जातक, वेश्यंत जातक, अहिगुंडिक जातक, भरिदत्त जातक, चुल्लबोधी जातक, चुल्ल धम्मपाल जातक, दूत जातक, खदिरांगर जातक, माहिलमुख जातक, मातंग जातक, मध्यपद जातक, मोर जातक, सोमनस जातक, सुरुची जातक, विधुर पंडित जातक इत्यादी जातक कथामधील प्रसंगांची शिल्पे सुद्धा आहेत. या शिल्पांमध्ये बुद्ध जीवनातील नालागिरी हत्ती संदर्भातील शिल्प अप्रतिम आहे. या शिल्पातील पहिल्या प्रसंगात अगदी उन्मत्त झालेला नालागिरी हत्ती राजगृहाच्या रस्त्यावर काही जणांना पायाने तुडवत आहे, तर त्याने काहींना सोंडेत पकडले असून त्यामुळे केवळ रस्त्यावरीलच नव्हे तर वरच्या मजल्यावरून सुद्धा बघणारे लोक सुद्धा अगदी भयभीत झाल्याचे दिसून येते. मात्र दुसऱ्या प्रसंगात बुद्ध अगदी शांत उभे असून नालागिरीला तथागताचे दर्शन होताच त्याच्या स्वभावात अकस्मात परिवर्तन होऊन तो श्रद्धेने व शांत चित्ताने तथागतांच्या चरणावर लीन झाला आहे. या शिल्पातील केवळ 2 प्रसंगामध्ये दर्शविलेल्या बुद्ध चरित्राचा प्रभाव दर्शकांना मुग्ध करणारा आहे. एका रेलिंगवरील शिल्पात 8 हत्ती बुद्ध रक्षापात्र मिरवणुकीने घेऊन जात असल्याचे सुंदर दृश्य आहे. एका आडव्या पट्टीवरील शिल्पांकनानुसार बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध प्रथमच कपिलवस्तूला आले असताना राहुल माता यशोधरेने बालक राहुल यास त्यांच्या पुढे उभे करून आपला दायाद म्हणजे वारसा हक्क मागायला सांगितले आहे. त्यानंतर तथागताने राहुल यास भंते सारीपुत्र यांच्या स्वाधीन करून भिक्खू संघात प्रवेश दिल्याची माहिती बौद्ध साहित्यात आढळते. त्या घटनेचे शिल्पांकन व चित्रांकन अजिंठा सहित अनेक ठिकाणी केले असून तसे शिल्पांकन इथे असले तरी
त्यात महत्त्वाचा फरक म्हणजे अजिंठा लेणीतील शिल्पात राहुल व यशोधरा समोर बुद्ध भव्य मानवी स्वरूपात दर्शविले आहेत, परंतु येथील शिल्पात मात्र बुद्धाला प्रतिकात्मकरित्या दर्शविले आहे. येथे बुद्धाऐवजी वज्रासन असून त्याखाली बुद्धाचे चरण व स्तंभावर चित्री रत्न दर्शवले आहेत. थेरवादी शिल्पशैलीत बुद्धांना मानवी रूपाऐवजी वज्रासन, बुद्धचरण व बोधिवृक्षाच्या शिल्पाने प्रतिकात्मकरित्या दर्शविल्या जात असे. त्याचेच हे एक उदाहरण आहे. येथील एका उठावदार शिल्प शैलीत बुद्धांच्या आयुष्यातील शेवटच्या काही प्रमुख घटना 6 दृश्यांमध्ये दर्शविलेल्या आहेत. त्या घटना बुद्धांच्या वैशालीतील मुक्कामापासून तर कुशीनारामधील त्यांच्या महापरिनिर्वाणाचा इतिहास दर्शवितात. यातील पहिले शिल्प बहुपूत चैत्याचे असून त्यात 2 उपासक मुलासह 3 वृक्षांची पूजा करत आहेत. नंतर प्रतिकात्मक बुद्ध चरणांपुढे एक उपासक वंदन करत आहे. त्याखाली चापाल चैत्य असा निर्देश आहे. हे दोन्ही चैत्य बुद्ध काळातील वैशालीतील प्रसिद्ध चैत्य होते. नंतरच्या शिल्पात छत्रछायाखाली प्रतिकात्मक बुद्ध चरण असून त्याखाली वैशालीच्या महावनातील उठागार शाळेत तथागताचे वास्तव असा लेख आहे. तेथूनच बुद्धाने वैशालीच्या शेवटचा निरोप घेतला होता. नंतरच्या दृश्यात नदीत भिक्षापात्र दर्शविले असून वृक्षाखाली आयताकृती वज्रासन आहे. या दृश्याखालचा उल्लेख नष्ट झाला असून ते दृश्य म्हणजे तथागतांनी शेवटच्या भेटीत वैशालीच्या लिच्छनविना भेट म्हणून भिक्षापात्र दिल्याबद्दलचे असावे, किंवा पावाकडे जाताना चुंद लोहाराकडे बुद्धाने जेवण केल्यावर ते आजारी पडले असता त्यांनी भंते आनंद यांना जवळच्या ओढ्यावरून प्यायला पाणी आणण्याचे सांगितले होते, त्याचे हे दृश्य असावे. शेवटचे दृश्य तथागतांच्या महापरिनिर्वाणाचे आहे. नंतर एक शिल्प श्रावस्तीमध्ये अनाथपिंडक बुद्ध व भिक्खू संघासाठी जेतवन विहार बांधण्यासाठी जेत राजपुताकडून सुवर्णमुद्रा बागेतील जमिनीवर पसरवून ते विकत घेतल्याचे दृश्य आहे. अमरावती येथील उत्खननातून काही मध्यकालीन शिल्पे सुद्धा मिळाली असून त्यामध्ये भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्धांच्या मूर्ती, अवलोकितेश्वर, मंजुश्री व पद्मपाणी बोधिसत्वांच्या मूर्ती तसेच यक्षिणी व तारादेवीच्या काही मूर्त्या सुद्धा मिळाल्या असून या मूर्त्या तेथील महायानाचा तत्कालीन प्रभाव दर्शवतात. येथील काही शिल्पांमध्ये रोमन चिलखत घातलेला सैनिक, शिंगातून पेय पिणारा माणूस, शंख असलेला सिंह व मोठ्या हिरासहित दर्शविलेला समुदाय इत्यादी शिल्पांमध्ये काही शिल्पतज्ञांच्या मते अमरावती शिल्प शैलीवर रोमन शैलीचा प्रभाव आहे. प्राचीन काळी रोमन साम्राज्याशी भारतीयांच्या असलेल्या व्यापार उदिमामुळे तेथील समाज जीवन व सांस्कृतिक परिवेशाचे तत्कालीन शिल्पकारांद्वारे अनुभवजन्य शिल्पांकन होणे अगदी स्वाभाविक आहे. व्ही मिराशी यांच्या मते अमरावती शिल्पकलेवर रोमन कलेचा प्रभाव असल्याचे गृहीत धरले तरी या कलेची आंतरिक उर्मी मात्र संपूर्णतः भारतीय आहे. जे पश्चिम भारतातील लेण्या आणि भारभूत व सांचीतील शिल्पशैलीतून उत्क्रांत वृद्धिंगत झालेली आढळते. नंतरच्या काळात ब्राह्मणी प्रतिक्रांतीतून उद्भवलेला बुद्ध धर्माबद्दलचा द्वेष आणि कलेबद्दलचे घोर अज्ञान व उपेक्षा यामुळेच येथील बहुतांशी शिल्पे नष्ट झाली आहेत. ही दुःखद बाब असली तरी कर्नल मॅकेंजी सारख्या इंग्रजी अधिकाऱ्यामुळे उद्ध्वस्त स्थितीतील का होईना पण अमरावतीमधील बौद्ध कलेचा हा समृद्ध वारसा आपण जतन करता आला ही आनंददायक बाब आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.